मित्रांनो, फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ महापुरुषांचा विचार आणि जागर या चर्चासत्रामध्ये आज आपण दुसरा टप्पा सुरू करतोय आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले पहिले मान्यवर ज्यांचं विद्रोही, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक सगळ्याच चळवळीमध्ये प्रचंड योगदान आहे, तरुणांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत ज्यांचा सुसंवाद आहे असं व्यक्तिमत्व. खरं तर त्यांच्या नावामध्ये जय भीम शब्द तयार होतो, तो असा जनमित्र आम्ही म्हणून त्यांना सगळेजण ओळखत असतो परभणीमध्ये. ते ज अक्षर त्यांच्यासोबत आहे आणि आद्य अक्षर बघा तुम्ही किती सुंदर आहेत. यशवंत भीमराव मकरंद अर्थात जय भीम. आणि आपण त्या परिचयाच्या त्या व्यक्तिमत्वाला भेटतोय ज्यांनी या चळवळीची दिशा आणि दशा वाढवण्यासाठी प्रचंड काम केले. त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून विद्रोही साहित्य संमेलन असतील, विद्रोही लिखाण असेल आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वानं ज्यांनी ही सामाजिक चळवळ आणि शैक्षणिक सगळ्या दृष्टिकोनातून वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केला. चला तर मित्रांनो, आज आपण भेटूयात माननीय प्राध्यापक यशवंत मकरंद सरांना. त्यांच्याशी आपण असंख्य प्रश्नांवर चर्चा करूयात आणि त्यांना बोलता करूयात. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासोबत आपल्याला जाणून घ्यायच्यात, तर आज आपण त्यांना भेटूया. सर, आज तब्बल 6 महिन्याच्या ब्रेकनंतर आम्ही चर्चासत्र फुले शाहू अण्णाभाऊ महापुरुषांचे विचारांचा जागर ह्या चर्चासत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद विश्वजित. आणि सर, आम्ही ज्या चर्चासत्रामध्ये विविध विषयांवरती चर्चा करत असतो त्यामध्ये आपल्या परिचयातच आता सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, आपलं सगळंच जे कार्य आणि कार्याचं वलय आणि परीघ आहे तो प्रचंड व्यापक आहे. या कमी वेळात आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकतो का नाही माहीत नाही, पण डायरेक्ट मुद्द्यावर आपण सुरुवात करूयात. सर, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आणि आपण या चळवळीच्या दिशेनं आणि प्रत्येक क्षेत्राकडे कसे वळलो? विश्वजित, माझे वडील जे आहेत भीमराव देवराव मकरंद हे मूळ गौतमनगरचे रहिवासी, म्हणजे आमचं गाव परभणी. आणि त्या काळामध्ये माझे वडील पोस्टामध्ये नोकरीला, पण पोस्टामध्ये नोकरीला असतानाही माझे वडील जे आहे ते भारतीय बौद्ध महासभेचे त्या काळामध्ये कार्याध्यक्ष होते. 1962ला महात्मा फुले गृहनिर्माण संस्था, मागासवर्गीयांची महाराष्ट्रातली पहिली गृहनिर्माण संस्था जी स्थापन झाली तिचे संस्थापक अध्यक्ष माझे वडील. आणि भैयासाहेब आंबेडकर असतील, मीराताई आंबेडकर असतील, त्या काळातली सगळी महनीय व्यक्तिमत्व जे असतील, भदंत उपारी जी असतील किंवा प्रतापराव धनवे असतील, लोककवी वामनदादा कर्डक असतील, ही सगळी माणसं सातत्यानं आमच्या घरी यायची. त्या सगळ्याचा सहवास होता. ती सगळी असं नंतरच्या काळातही. आणि माझ्या वडिलांना एक असा आवड अशी होती की ते मला नामदेव ढसाळांचं भाषण असेल ऐकायला न्यायचे, राजा ढालेंचं भाषण आहे ऐकायला न्यायचे. माझे मोठे भाऊ जे आहेत ते स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये मॅनेजर होते. 2-3 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, पण त्यांचं सगळं शिक्षण मिलिंद महाविद्यालयामध्ये. मी आवर्जून सांगितलं पाहिजे विश्वजित की ज्या वेळेला लॉंग मार्च निघाला होता कवाडे साहेबांचा, लॉंग मार्चपर्यंत जोगेंद्र कवाडे सरांचा, तर त्या लॉंग मार्चमध्ये माझा भाऊ सहभागी होता. त्यामुळे माझ्या भावाला जेलमध्येही जावं लागलं होतं. पण ते मिलिंद महाविद्यालयाचे संस्कार जे आहेत आणि माझ्या वडिलांचा भारतीय बौद्ध महासभेचा जो वावर आहे त्यामुळे मला धार्मिक सामाजिक चळवळीची जी आवड आहे, ही आवड निर्माण व्हावी लागते. ती मला वाटतं माझ्या कुटुंबातूनच निर्माण झालेली आहे आणि ती माझ्या अशा खोल मनामध्ये रुजलेली आहे. सर, तुमच्याकडून आम्ही असंख्य विद्यार्थी घडत असताना पाहिले, पण तुम्ही विद्यार्थी दशेत असताना तुमचं महाविद्यालयीन जीवन किंवा कल कसा होता? माझं शिक्षण जे आहे विश्वजित ते माझं MA इंग्लिश BEd झालेलं आहे. BA माझं इथं आपल्या ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये झालं, MA शिवाजी महाविद्यालयामध्ये झालं. माझं BEd जे आहे ते पुण्याच्या अध्यापक महाविद्यालय अरणेश्वर इथं झालं आणि लगेच मी इथं सावित्रीबाई फुले मुलींचं हायस्कूल या शाळेमध्ये रुजू झालो. महाविद्यालयीन जीवनामध्ये
मला एक चांगली संधी अशी मिळाली की मी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकलो. सुरुवातीचा काळ सोडला तर मग नंतरच्या काळामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा विजेती होता आलं, त्याच्यातून शिकता आलं. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचं जे वाचन करावं लागतं ते वाचन करण्याची संधी मिळाली. मग त्यानिमित्तानं मग अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्या काळामध्ये म्हणजे खाडे सरांचं मार्गदर्शन असेल, बारराव सरांचं मार्गदर्शन असेल आणि या त्या एकूण DS ज्ञानोपासक महाविद्यालयाचं जे वातावरण होतं ते विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारं असं ते वातावरण होतं. आणि मग त्याच्यातून कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली, वक्तृत्वाची आवड निर्माण झाली आणि मग विद्यार्थी दशेमध्ये मला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या स्पर्धेची तयारी करत असताना अनेक नवनवीन विषय वाचण्याची संधी मिळाली. त्यामुळं एक चांगलं आणि मग एक मित्रपरिवारही चांगला, ज्यांना वाचनाची आवड आहे, ज्यांना सांस्कृतिक क्षेत्राची आवड आहे, असा सगळा मित्रपरिवार असल्यामुळं एक व्यक्तिमत्व जडणघडणीला मला खरंच खूप मदत झालेली आहे. बरं सर, मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की तथागतांनी सांगितलेला सिद्धांत आपण ज्यावेळेस सांगतो की सम्यक समाधी, सम्यक वाचा, सम्यक व्यायाम, सम्यक आहार, त्यांनी सांगितलेला एकत्रित सार म्हणजे तुम्ही तयार केलेला सम्यक युवा मंच, की युवकच सम्यक असावा. त्याच्यातली एक एक गोष्ट असण्यापेक्षा पूर्ण युवकच सम्यक असावा. आणि त्या सम्यक युवाच्या माध्यमातून एकंदर आपण कशा पद्धतीने काम करत राहिलात आणि त्याची सुरुवात कशी झाली? मला हे सांगायला खूप आनंद वाटतो की सुशिक्षित आंबेडकरवादी युवकांचं अराजकीय संघटन म्हणजे सम्यक युवा मंच ही संकल्पना घेऊन परभणीमध्ये आम्ही 2001ला सुशिक्षित आंबेडकरवादी युवकांचं अराजकीय संघटन म्हणून सम्यक युवा मंच सुरू केलं. ते सम्यक युवा मंचामध्ये माझ्या समवेत मग राजू सोनवणे असतील, मिलिंद साळवे असतील, विजय परसोडे सर असतील, सिद्धार्थ मस्के असतील, किती नावं घेऊ, रामप्रसाद खंदारे सर असतील, अनेक मंडळी सगळ्या वार्डावार्डातली तरुण पोरं त्या काळातली जी आहेत, मग नव्या पिढीतले आमचे अनेक सहकारी त्याच्यामध्ये होते. आणि सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून मग काम सुरू केलं. परभणीमध्ये महात्मा फुले कॉलनी येथे 3 वर्ष सम्यक बाल संस्कार केंद्र आपण चालवलं. म्हणजे तिथं लहान मुलांवर धम्मसंस्कार करण्याचं काम त्या केंद्राच्या माध्यमातून झालं. सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून आपण आदर्श भीम जयंतीची आचारसंहिता 10 वर्ष परभणीला दिली की भीम जयंतीचं स्वरूप कसं असावं. आता भीम जयंतीचं स्वरूप खूप खूप सुंदर झालेलं आहे. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा जयंतीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा वेगळा होता, त्यावेळेला एक आचारसंहिता परभणीमध्ये सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून निर्माण झाली. ती आचारसंहिता प्रभागामध्ये वार्डामध्ये जाऊन त्याचा प्रचार प्रसार करण्यात आला. आणि परभणीतल्या सगळ्या वार्डातली माणसं, म्हणजे तिकडं पंचशील नगरमध्ये किरण मानोतकर काम करत असतील, तिकडं रविराज पार्कमध्ये रामप्रसाद खंदारेंनी करायचं, आंबेडकर नगरमध्ये भीमाबाईंनी करायचं, म्हणजे असं वेगवेगळ्या नगरामध्ये वेगवेगळ्या माणसांनी त्या काळामध्ये जयंतीच्या आचारसंहितेच्या प्रचार प्रसाराचं काम केलेलं आहे. यापूर्वी आंबेडकरवादी युवकांची पदवीधर नोंदणी होत नव्हती, तर सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून मग संजीव आडागलेनं पुढाकार घेतला, अनेक लोकांनी पुढाकार घेतला आणि मग वार्डामधल्या सगळ्या पदवीधर युवकांची एकत्रित पदवीधर नोंदणी व्हायला लागली. महापुरुषांच्या जयंतीला अभिवादन करणे असेल, व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलनं, असे आपण खूप कार्यक्रम घेतले. पण मला त्यातला आवर्जून सांगावा वाटतो असा तो कार्यक्रम आहे की ज्यांच्याबद्दल आपण असं म्हणतो की तुमचा प्रत्येक शब्द प्रज्ञा सूर्याला अर्पण. बाबासाहेबांचं रूप पाहण्या दादा तुम्हीच ते दर्पण, असं ज्या दादांबद्दल म्हणतो आपण की बाबासाहेबांचं रूप पाहायचं असेल तर वामनदादा नावाचं दर्पण आहे. त्या दर्पणात बाबासाहेब आपल्याला दिसतात. तर त्या लोककवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण व्यक्त करावी अशी आमच्या सगळ्या सम्यक युवकांची भावना जेव्हा निर्माण झाली, तेव्हा आम्ही चाललो कुठे हा नाट्यप्रयोग चालू होता. आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रेमानंद बनसोडे हे त्या नाटकातले प्रमुख होते, सुनील ढवळे दिग्दर्शक. आम्ही ते नाटक नटराज रंगमंदिरमध्ये सादर केलं. त्याला 20 रुपये फक्त तिकीट ठेवलं आणि ह्या सगळ्या कलाकारांनी फुकट त्याला एकही पैसे न घेता काम केलं. आणि त्या नाटकाचा प्रयोग करून परभणीच्या वस्त्यांमध्ये आम्ही तो गल्ला घेऊन फिरलो आणि 1 लाख रुपये जमा झाले. वामनदादा कर्डकांना 1 लाख रुपये आम्ही परभणीकरांच्या त्यांच्या हयातीत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना दिले. पण वामनदादांचं एक अजून मी सांगितलं पाहिजे की ती 1 लाख रुपये वामनदादांनी तिथेच कलाकारांना वाटून टाकले. अरे बाबा. पण आम्हाला जे समाधान होतं की आपण दादांच्या प्रतीची कृतज्ञता अशी फुलल्या फुलाची पाकळी आपण करू शकतोय आणि परभणीकरांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसरा एक प्रसंग मी सांगितला पाहिजे की परभणीचे एक बुजुर्ग नेते आहेत BS सहजराव साहेब, ज्यांच्याबद्दल मी असं म्हणतो की सच है धन दौलत जागीर आपने कुछ कमाया नाही पर गवाह इतिहास आपने अपना इमान गवाया नाही. अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे ज्याने बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं आणि नंतरच्या सगळ्या चळवळीमध्ये ते या परिवर्तनाच्या याच्यामध्ये सहभागी राहिले. त्या सहजराव साहेबांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त व्हावी अशी जेव्हा सगळ्या सम्यक युवकांची इच्छा झाली, त्यावेळेला इझेड खोब्रागडे साहेबांच्या उपस्थितीत समस्त परभणीकरांनी दिलेल्या पैशातून 1 लाख रुपये निधी
कृतज्ञता निधी आपण सहजराव साहेबांना दिलेला आहे. मग नंतरच्या काळामध्ये लॉर्ड बुद्ध नावाचं चॅनल सुरू झालं. भैयाजी बोरकर परभणीत आले. सचिन मुन आणि भैयाजी हां, तर मग तेव्हा समाजात असं इच्छा निर्माण झाली की आपण भैयाजींना पैसे दिले पाहिजे. तेव्हा 1 लाख रुपये जमा केले समाजाने. त्याच्यातही आम्हाला पुढाकार घेऊन काम करता आलं. नंतरच्या काळामध्ये ॲडव्होकेट आपले आंबेडकर मिशन केंद्राचे दीपक कदम सर आले. त्यावेळेस मग आमचे सगळे परभणीतले भीमरावजी आटकर यांनी ती संकल्पना मांडली आणि आमच्या घरून ती सुरुवात झाली. माझ्या वडिलांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम न करता त्याचे 5,000 रुपये पहिल्यांदा माझ्या भावाने चेक दिला. तिथून तो निधी संकलन सुरू झालं आणि मग समस्त परभणीकरांनी भरभरून प्रतिसाद देत आंबेडकर मिशन केंद्राला भरभरून मदत परभणीतून झालेली आहे. मग अशी जिथं कुठं गरज असेल तिथं त्या पद्धतीनं आपण सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून आपण एक सम्यक युवा पुरस्कार दरवर्षी देत गेलो की धम्म चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये, सांस्कृतिक चळवळीमध्ये जो युवक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याला आपण दरवर्षी सम्यक जीवन पुरस्कार दिला. परभणीचे कवी आहेत यशवंत लोखंडे, त्यांचं कमी वयामध्ये निधन झालं. पण विद्रोही त्यांनी असं लिहिलं की मी पाहिले भीमाला अंधार फाडताना, कर्दन परंपरेचे अगटित हे मनोरे, अवघे आयुष्य गेले एक एक गाडताना, तू भीमाची असे भीमजयंती, सांग भीमबाळ दिसला कसा. अशा प्रकारच्या त्यांच्या रचना होत्या. ते वयाच्या 36व्या वर्षी गेले आणि त्यांनी लिहिलेले हजारो गाणे, शेकडो गाणे जी आहेत ती मग ती काही गीतं झाली चळवळीसाठी. मग परभणीतून आम्ही आपल्या बलशाचे उबाळे गुरुजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली. त्या अध्यक्षतेखाली मग सगळी गाणी जमा केली आणि लोकसहभागातून लोकांच्या पैशातून 1000 पुस्तकं छापून घेतली आणि ती यशवंत लोखंडेच्या परिवारांना दिली. तर ती पुस्तकं आता उपलब्ध आहे. ती यशवंत लोखंडेची जी गाणी आहेत ती आता लोकांना कधीही वाचता येतील, कधी त्यांच्यापर्यंत जातील. तर ह्या अशा माध्यमातून सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून परभणीमध्ये पहिल्यांदा जी विश्वशांतीदूत प्रभात मिरवणूक निघायची. म्हणजे काय होतं, बुद्ध जयंतीच्या दिवशी महात्मा फुले कॉलनी येथून ती मिरवणूक निघायची विचारवेधक देखाव्यांसह आणि परभणीतल्या सगळ्या वस्त्यांची लोक शुभ्र वस्त्र परिधान करून फुले कॉलनीत यायचे आणि तो 10-20 हजार लोकांचा माप जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जायचा. तिथं अभिवादन करायचा, त्रिसरण पंचशील ग्रहण करायचा. ही जी परंपरा आहे परभणीची, ती परंपरा अबाधित ठेवण्यासाठी विश्वशांतीदूत प्रभात मिरवणूक परभणीमध्ये सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून सतत 10 वर्ष काढण्यात आली आहे. त्या काळामध्ये सम्यक युवा मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवणं असेल किंवा इतर ज्या गरजा आहेत लोकांच्या त्यांच्या प्रती आपली काहीतरी पेबॅक टू सोसायटीची भावना आहे. या भावनेतून सम्यक युवा मंचानं खूप मोठं काम परभणी शहरामध्ये निश्चितपणे केलेलं आहे. बरं, मला या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट कळाली की महापुरुषांना लोकांनी जाती धर्माच्या याच्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे. पण फुले शाहू बाबासाहेब हे सर्वांचीच आहेत आणि महापुरुष सर्वांचीच असतात. म्हणून त्यांच्या उत्सव, जयंती उत्सव असतील किंवा त्यांच्या स्मृतिदिन असेल ते सर्वांनीच साजरे केले पाहिजे एकत्रितरित्या. ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली आणि आपण सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती हा संकल्पना सुरू केली. खरं तर आपण ज्या प्रांगणात आहोत तर शेषराव भाऊ देशमुखच त्या जयंती समितीचे माझ्या माहितीप्रमाणे पहिले अध्यक्ष. बरोबर आहे, बरोबर. तर ती एकंदर कल्पना कशी सुचली आणि तो आत्तापर्यंत अविरत जो प्रवास या सर्वधर्मीय जयंती महोत्सवाचा आहे तो विश्वजित, जातीअंताची लढाई लढणारे जे महापुरुष आहेत त्यांचा समतामूलक समाज निर्मितीचा जो ध्यास आहे, तर मग त्यांची जयंती फक्त एका जातीतल्या माणसांनी करावं हे काय आमच्या कुणाच्याच बुद्धीला पडत नव्हतं. आम्हाला असं वाटायचं की महापुरुष सगळ्यांची राष्ट्रीय संपत्ती आहे, सगळ्यांचे आहेत, सगळे महापुरुष. आणि मग सर्वधर्मीय नागरिकांच्या समन्वयातून आपल्या महानायकांना आपण अभिवादन करायचं असं आम्ही जेव्हा ठरवलं, ही संकल्पना मग त्याच्यामध्ये खूप सगळी माणसं होती, खूप सारी माणसं आहेत शहरातली. म्हणजे तीच भावना ॲडव्होकेट अफजल बेगची आहे, तीच भावना विष्णू नवले पाटलांची, तीच भावना इकडं सूर्यकांतजी हाकेंची, तीच भावना बांगर साहेबांची. परभणीतल्या सगळ्या माणसांना, राजेश क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर यांचा लिडिंग रोल होता त्याच्यामध्ये, कीर्तिकुमार बुरांडे, अशोक उपाडी, ही सगळी मंडळी अशी एका क्षणात त्यांनी असं ठरवलं की आपल्या महानायकांच्या जयंती दिनी आपण अभिवादन करताना आपण त्यांच्या समतामूलक समाज निर्मितीच्या ध्येयापर्यंत जायचं. आणि परभणीमध्ये मग सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती सुरू झाली. पहिले अध्यक्ष म्हणून परभणीचे शिल्पकार आदरणीय कृतिशेष शेषराव भाऊ देशमुख यांनी ती जी जबाबदारी आहे ती समर्थपणाने पेलली. दुसऱ्या वर्षी प्रताप बांगर साहेब, नंतर मग मीनाताई राऊत, नंतर संजय रावजी देशमुख, नंतर आपले सूर्यकांतजी हाके, नंतर तुकारामजी साठे, नितीन लोहट, प्रल्हाद मोरे, प्राचार्य विठ्ठल गुले आणि ही जी सगळी अध्यक्ष आहेत सचिन देशमुख, या सगळ्या अध्यक्षांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे. म्हणजे
बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दर जयंतीला आपण जो देखावा पाहता, हो विचारवेधक देखावा, तो सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येतो. दरवर्षी भीम जयंतीच्या निमित्तानं शिवाजी चौकामधल्या स्टेजवरून आपण संविधानाची जी प्रत आहे ती सगळ्या जयंती मंडळांना देतो. कधी महापुरुषांची पुस्तकं देतो. हे 14 एप्रिलला केल्यानंतर आपण 18 तास अभ्यास अभियान एका कॉलनीत राबवतो. यानंतर आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. यानंतर आपण सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी आपण सम्यक जीवन पुरस्कार देतो. पहिला सम्यक जीवन पुरस्कार आपण कोणाला दिला असेल? पहिला सम्यक जीवन पुरस्कार महाराष्ट्रातलं चालतं बुद्ध विद्यापीठ ज्यांना म्हणतात ते आमचे मार्गदर्शक आदरणीय यशवंत मनोहर सरांना. दुसरा पुरस्कार ज्यांची जिजाही ओळख आहे आणि चलो बुद्ध कियावरचा नारा देत ज्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये एकनाथराव आवाड साहेब. दुसरा पुरस्कार एकनाथरावजी आवाड. तिसरा पुरस्कार ओबीसी समाजामध्ये ज्यांनी चलो बुद्ध कियावरचा नारा बुलंद केला होता ते दिगंबरजी बोबडे. चौथा पुरस्कार विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमाताई परदेशी. आणि आता मागच्या वर्षी जो 5वा पुरस्कार आपण दिला तो पुरस्कार शांताराम बापू पंधेरे यांना दिला. तर हे सम्यक जीवन पुरस्कार प्रदान सोहळा. त्या काळामध्ये आपण काय झालं, कोरोनाच्या काळामध्ये जयंती करण्यावरच थोडी बंधन होती. तर त्या काळामध्ये आपण 1 लाख रुपयाची बक्षिसं असलेला राज्यस्तरीय भीम जयंती सोहळा घेतला. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा, राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा, लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमाला, ऑनलाईन त्रैभाषिक कवी संमेलन, असे सगळे कार्यक्रम आपण त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वधर्मी फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीने घेतलेले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आपल्या SP साहेबांनी परभणी जिल्ह्यातली आदर्श भीम जयंती मंडळ ही सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना एकत्रित एका नात्यात गुंफून ही जयंती साजरी होते. खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या विचारांचं ही गरज आहे. तर मग परभणीतल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो आदर्श भीम जयंतीचा पुरस्कार आहे तो सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीला मिळालेला आहे. आणि सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर 15 वर्ष झाले. 15 वर्ष. 15 वर्ष. विश्वजित, आज असं आपल्याला मला स्वतःला असं वाटतं की ही 15 वर्ष कशी झरकन निघून गेली. पण गत 15 वर्षात हे आमचं आपल्या सगळ्यांचं टीमवर्क आहे, परभणीकरांचं टीमवर्क आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगला विचार, तो विचार आता अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊ लागला आहे, अनेक तालुक्यांमध्ये त्याचं अनुकरण होऊ लागलं आहे. परभणीमध्ये अनेक जयंती मंडळांनी असं ठरवलेलं आहे की परभणीचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला फॉलो करून त्या पॅटर्ननुसार महापुरुषांचा विचार सामान्य माणसांपर्यंत घेऊन जाण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करताना अनेक लोक महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीनं काम करू लागले आहेत. हे खऱ्या अर्थानं परभणीकरांचं यश आहे असं मला वाटतं. बरं सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. तुमची परिचय देत असताना मी सांगितलं की सर म्हणजे विद्रोही कवी, हो, ज्यांचं विद्रोही लिखाण ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी खरंच प्रत्येक चळवळीतला माणूस हा उत्सुक असतो. तर सर मला असं विचारायचं की तुमच्या प्रचंड लिखाण आहे, पण त्यामध्ये आयुष्यात तुम्ही लिहिलेली पहिली विद्रोही कविता कुठली होती जी तुम्हाला आठवते? तिच्या 4 ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी. विश्वजित, मी मराठवाडा शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष आहे. तर मग जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा आमची सगळी मराठवाडा शिक्षक संघाची जी कार्यकारिणी आहे त्या शिक्षकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लागावे यासाठी सातत्याने संघर्ष सज्ज असणारा हा मराठवाडा शिक्षक संघ आहे. मराठवाडा शिक्षक संघाची भूमिका आहे की 248 मतदारसंघामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने उभं राहावं, आमचं काय म्हणणं नाही. पण शिक्षकांसाठी संविधानकर्त्यांनी दिलेला जो पद आहे शिक्षक विधान परिषदेमध्ये पाठवलं, तिथं शिक्षकांचा प्रतिनिधी निवडून यावा. त्या मतदारसंघामध्ये मराठवाडा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी 3-4 वेळेला आमदार राहिलेले आहेत, आमचे दस्तापूरकर सर वगैरे. आणि मागच्या वेळेला सुद्धा आमची सीट फक्त 52 मतांनी गेलेली आहे. म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये आमचे सूर्यकांत विश्वासराव विक्रम काळेसाहेब फक्त 52 मतांनी ती सीट गेलेली आहे. आणि आम्ही सगळ्या आमच्या मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठवाड्यातल्या अतिशय तन मन धनानं ते काम केलेलं आहे की हा मतदारसंघ राजकीय पक्षांनी याच्यामध्ये घुसखोरी करू नये ही भूमिका घेऊन. आणि मग परभणी जिल्ह्यामध्येही आम्ही त्या संघटनेचं काम करत असताना आमच्या संघटनेचे परभणीतले जे पदाधिकारी आहेत ते आमचे सचिव, जिल्ह्याचे सचिव निशांत ठाके असतील, आमचे दिगंबर देवकते असतील, आमचे नारायण कदम असतील, भारत कांदे सर असतील, ही सगळी लढाऊ मंडळी आहेत. आमचे सेलूचे विश्वंभर सर आहेत, मलसटवाड सर आहेत, सुरेश मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाच्या मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाला टक्कर देण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघ. हो. आणि खूप अशी ताकदीची ती सगळं वातावरण होतं. आणि मग चुरशीची लढत चुरशीची लढत. आणि एकीकडे खूप धनसंपत्ती आणि सगळं पक्षाचं बळ आणि एकीकडे शिक्षक असा त्या संघर्षामध्ये सुद्धा
एक फाईट लढाई ज्याला म्हणतात ती सूर्यकांत विश्वासराव यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला काम करता आलेलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला सातत्यानं शिक्षकांचे फोन यायचे. आमचे प्रशांत बारुडकर फोन करायचे की सर शिक्षकांचं वेतन राष्ट्रीयकृत बँकेत झालं पाहिजे असा नियम आहे, पण आम्हाला कोणी दाद देत नाही. मग पहिल्यांदा आम्ही वेतन अधीक्षकांना निवेदन दिलं. म्हणजे अगोदर ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये होतं आणि जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे परभणीतल्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांची ती बँक आहे. त्याच्यामुळे तिथून खाते काढणं हे काय फार अवघड गोष्ट होती. परंतु संघटनेने जेव्हा आम्हाला सांगितलं की हे केलं पाहिजे, मग आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वेतन अधीक्षकांकडून शिक्षणाधिकारी, इथं काय प्रश्न मिटला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत तो प्रश्न DYDला, डेप्युटी डायरेक्टरला, डेप्युटी डायरेक्टरकडून डायरेक्टरांकडून सचिवाकडून ते मंत्र्याला, आणि असा प्रचंड मोठा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये परभणीतल्या समजा आमचे सचिन देशमुख आहेत, त्यांनी खूप मदत केली. रत्नाकरजी गुटे यांची मदत झाली आणि संघटनेचे आमचे सूर्यकांतजी विश्वासराव आहेत, त्यांनी हा प्रश्न खूप ताकदीनं लावून धरला. आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये आमचं सगळं मराठवाडा शिक्षक संघाचं शिष्टमंडळ तिथे गेलं आणि तिथून तो निर्णय आणला. आता परभणी जिल्ह्यातल्या शिक्षकांचं वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होत आहे. म्हणजे त्याला जे सुविधा पाहिजे होत्या की त्याचं कुठं अपघाती निधन झालं तर त्याला 1 करोडचा विमा मिळावा, ही सुविधा पाहिजे होती. त्याला ATM कार्ड, डेबिट कार्ड, ओव्हरड्राफ्ट ह्या ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सगळ्या सुविधा आता त्याला घेता येणार आहेत. आणि परभणीतल्या शिक्षकांचा जो प्रलंबित प्रश्न अनेक वर्ष राहिला होता तो मराठवाडा शिक्षक संघाच्या प्रयत्नानं, आमच्या मराठवाडा शिक्षक संघातल्या म्हणजे परभणीतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमातून, आमच्या सूर्यकांतजी विश्वासराव यांच्या परिश्रमातून तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. आता काल जो प्रश्न निर्माण झाला होता की शिक्षकांची 10वीच्या परीक्षेला इकडल्या शिक्षकांची, महिला शिक्षकांची बदली दुसरीकडे, समजा परभणीत काल परवा निवडणूक हे आपले 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या, तर आम्ही काल परवा त्याच्यामध्ये सगळे जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊन आम्ही विनंती केली की आपण हा विश्वास शिक्षकांवर दाखवू नये. शिक्षक हा विश्वासानं काम करणार आहे आणि आम्ही पूर्ण न्यायनिष्ठेनं काम करणारी सगळी शिक्षक मंडळी आहोत. असं इकडे आदला बदली करून आमच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होत आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ ती आमची विनंती मान्य केली आणि ती आदला बदली रद्द केली. शिक्षकांचे आता जी काही प्रश्न आहेत, म्हणजे बरेचदा निवृत्ती वेतन त्यांना मिळायला वेळ होतो, अप्रुव्हलचं असेल, संच मान्यता असेल, जी काही शिक्षकाचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नात म्हणजे परभणी जिल्ह्यातलं शैक्षणिक क्षेत्रातलं वातावरण जे गढूळ झालेलं होतं, तर आम्ही मराठवाडा शिक्षक संघ हे अभिवचन देतो की आम्ही तुमचा 1ही रुपयाला हात न लावता तुमचा संविधानिक हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे यासाठी पूर्ण ताकदीनं बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची सगळी संघटना कटिबद्ध आहे. सगळ्याच शिक्षक संघाच्या सदस्य आणि सहकाऱ्यांना खरं तर अभिनंदन या गोष्टीसाठी. सर, तुम्हाला आम्ही सांस्कृतिक क्षेत्रातही पाहिलं. खरं तर आता आपण सुनील ढवळे सरांचं असेल किंवा नाटिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सांगितलं. मला वाटतं आता यशोधरा सुद्धा नाटिका होती, त्यामध्ये आपण तुम्ही यशोधरा या नाटकामध्ये म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा माता यशोधरेचा इतिहास नारायणजी जाधव येळगावकर, खरं तर तथागतांना लोकांनी दाखवलं, सम्राट अशोकांना दाखवलं. यशोधरा मातेचा इतिहास दुर्लक्षित राहिला होता, पण नारायणराव जाधव यांनी खूप सुंदर लिखाण केलं आणि सुनील ढवळेंनी तितक्या समर्थपणे त्याचं दिग्दर्शन केलं. मग त्या नाटकात आपल्या परभणीतले प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे सर, प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड, आपल्या सिलसुरेकर मॅडम, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, आम्ही सगळी मंडळी त्या नाटकामध्ये आम्ही भूमिका केल्या. आणि नंतर सुनील ढवळेंनी त्याचे अनेक प्रयोगही केले. एक चांगला प्रयोग परभणीमध्ये त्या निमित्तानं आकारास आलेला आहे. बरं, आम्ही तुम्हाला पाहत असताना विद्रोही आणि सांस्कृतिक अशी चळवळ म्हणून पाहतो. तर या चळवळीमध्ये तुमचा तो एकंदर प्रवास, मी तर खरं पाहिलं की आपण ज्या प्रांगणात थांबलो होतो इथं विद्रोही साहित्य संमेलन झालं होतं, त्या संमेलनाचा प्रेक्षक म्हणून मी होतो. आणि त्याच प्रांगणात आपण आज आहोत. आणि मला तुम्हाला तोच प्रश्न विचारतो, अनुभव कसा होता एकंदर विद्रोही चळवळीचा सगळा? आणि एका दिवशी काय झालं विश्वजित, की आमच्याकडे एक पत्रक आलं की परभणीमध्ये समरसता मंचाचं कवी संमेलन आहे आणि त्यात सगळे कवी मित्र माझी पुरोगामी चळवळीतली. तर समरसता मंच ही त्या काळातली जी संकल्पना आहे, तर आम्ही समतेचे भोगते आहेत, बाबासाहेब आंबेडकरांची समता मांडणारी माणसं. तर आम्ही त्याच दिवशी पत्रक काढलं आणि पॅरलल संमेलन घ्यायचं म्हणलं. मग तिथले सगळे कवी जे आहेत, केशव कटिंग, संतोष नारायणकर, सुरेश शिवाळे, विठ्ठल भुसारे, आमची सगळ्यांची जी नाव आहेत, आम्ही सगळे आमच्या कवी संमेलनाला बसलो. आणि मग त्याचं असं झाला परिणाम की त्या समरसतेच्या कवी संमेलनाला ऑडियन्स 10 आणि विद्रोही कवी संमेलनाचा ऑडियन्स 2000. लाईट गेली तर लोक आपल्या आपल्या म्हणजे मोबाईलवर ते सगळं संमेलन असं इतकं सुंदर संमेलन झालं. आणि आम्हाला ती खात्री पटली की विद्रोहाचा आवाज
आपण लोकांपर्यंत गेलो तर तो बुलंद होत असतो. मग 12वं विद्रोही साहित्य संमेलन परभणीमध्ये झालं. मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा कार्यकारी सचिव म्हणून राज्यात काम करतोय. आणि मग परभणीतलं संमेलन तर जोरदारच झालं. पण त्यानंतर आपलं हिंगोलीचं संमेलन झालं. नंतर बुलढाणा, वर्धा, वर्ध्याचं, नाशिकचं, उदगीरचं, अंमळनेरचं ही संमेलन तर आमने सामने. मराठी साहित्य संमेलनाच्या पॅरलर एक संमेलन जे काही जाणीवपूर्वक कवींना यातली एक छोटी संकल्पना विश्वजित मला बरं सांग. दरवेळेस अध्यक्षपदावरून भांडणं का होतात बरं? असं आपल्याकडे कधीच भांडणं होत नाही. ती भांडणं होतात. त्याचं कसं आहे, त्यांना शासन निधी आहे, 25 प्रचंड निधी आहे. मी एकदा असं लिहिलं होतं विश्वजित की भोजनावळ्यांवर चर्चा हा त्यांचा रिवाज आहे. भोजनावळ्यांवर चर्चा करतात ते. भोजनावळ्यांवर चर्चा हा त्यांचा रिवाज आहे. 1 रुपया मुठभर धान्य हा विद्रोहीचा आवाज आहे. 1 रुपया मुठभर धान्य घेऊन लोक विद्रोहीसाठी येतात. स्वतःच्या कष्टाने येतात. कुणी मानधन मागत नाही. जेवणावळीकडे कोणाचं लक्ष नाही. आणि यावेळेला आणि मागच्या वेळेला अखिल भारतीयच्या अध्यक्षांना ते मोह आवरला नाही गर्दी पाहायचा. ते आपल्या विद्रोही साहित्य संमेलनाला आले आणि तिकडे 5-25 माणसं आता उपस्थित राहू लागलेले आहेत. आणि इथं हजारोंचा जनसमुदाय आणि इथं सगळं वैचारिक खाद्य मिळणार आहे. इथं कुणी पोटार्थी म्हणून असं की फक्त ते भोजनावळ्यांच्या लोभाने आलेली माणसं नाहीत किंवा मानधनाच्या लोभाने आलेली माणसं नाहीत, मिरवायसाठी आलेली माणसं नाहीत. ही कित्ता गिरवायसाठी आलेली माणसं आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा कित्ता गिरवायला आलेली माणसं आहेत. आणि कुठून कुठून लोक येतात. नंदुरबारवरून, गडचिरोलीवरून लोक स्वतःच्या खर्चाने येतात आणि असं कानात प्राण आणून लोक ऐकतात की निरंजन टकले काय म्हणतायत, विस्पुते सर काय म्हणतायत, प्रतिमा परदेशी काय सांगतायत. आणि तो विचार घेऊन ती लोक गावाकडे जातात. म्हणून ही विद्रोहीची जी चळवळ आहे ती आता तर आमने सामने याच्यामध्ये आपण 4-5 वर्ष सातत्यानं दाखवत आहोत की विद्रोहीचा हा जो स्पॅन आहे तो खूप मोठा झालेला आहे. ती चळवळ लोकाभिमुख झालेली आहे आणि लोकांनी तिला स्वीकारलेला आहे. खरं तर सर तुमच्या शब्दाच्या लिखाणात आणि वक्तव्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण करणाऱ्या चळवळीसाठी असं तुमचं वक्तव्य असतं. तुम्ही असंख्य सभा, संमेलनं, सर्वच मंच जिथं फुले शाहू बाबासाहेबांचा विचार, महापुरुषांचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा अशी प्रत्येक मंचावरती आपण आपली ठोस भूमिका आणि स्पष्ट भूमिका सातत्यानं मांडली. परंतु आपल्या लक्षात असलेला किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर मंच कुठला? वा वा, खूप छान आहे विश्वजित. इथं परभणीमध्ये आपण अस्मितादर्शी साहित्य संमेलन घेतलं. त्यावेळेला जयंत पाटील, छगन भुजबळ हे आले, सगळे आले होते. पानतावणे सरांना ऐकण्याचा योग मला मिळाला. परंतु मला जे गोल्डन पॉईंट वाटतं की मागच्या लोकसभेला मी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली 2019ला लोकसभा इलेक्शनला, नागपूर, हिंगोली, नांदेड या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांच्या समवेत प्रचारासाठी आणि शिक्षक प्राध्यापकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यासोबत होतो मी. त्यावेळेला बुलढाण्याला जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली लोकसभेला, समोर 2 लाख लोक, आणि बाळासाहेबांच्या त्या सभेचं संचलन करण्याची संधी मला मिळाली. तर मला वाटतं इट्स द गोल्डन पॉईंट. तो माझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण आहे असंच मला वाटतं. श्रद्धेय बाळासाहेबांनी आणि ते सगळा जनसमुदाय जो होता, वातावरण 2001 तर त्यांच्याशी मला बोलता आलं, त्यांच्याशी संवादित होता आलं आणि त्या मंचाचं आपण संचलन करतोय तर हे मला माझ्यासाठी खूप सार्थकता वाटते. पण सर मला आपण आता एकंदर ज्या पद्धतीने प्रवास सुरू आहे नव्या पिढीचा चळवळीच्या बाबतीत, याबद्दल आपण आशादायी आहात का? कारण की लोक निराशावादी लोक प्रचंड आहेत, पण तुमच्याकडे पाहत असताना प्रचंड आशादायी म्हणून पाहत असतो आम्ही सगळेजण. कारण की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एक हुक शोधलेला आहे की आपल्याला ह्या गोष्टीला हे पर्याय द्यावं लागते. तर मग आपण कसं पाहता आता नव्या पिढीच्या चळवळीकडे? नाही, मी बिलकुलच निराशावादी नाही आहे त्याच्यामध्ये. की मला एक माहीत आहे की आपल्या चळवळीमध्ये, पुरोगामी चळवळीमध्ये, संविधानिक विचारांच्या चळवळीमध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या चळवळीमध्ये इतकी वैचारिक ताकद आहे, तिच्यात स्वतःची ऊर्जा इतकी आहे, प्रचंड आहे, तर तिला यश मिळणार आहे हे निर्विवाद आहे. ती कधीही बॅकफुटला जाणार नाही हे निर्विवाद आहे. ती सातत्यानं संघर्ष सज्ज आहे, सातत्यानं संघर्ष करीत आलेली आहे ती, आणि तिने अनेक आव्हाने पेललेली आहेत, अनेक आव्हाने. त्या चळवळीला संघर्षाशिवाय आतापर्यंत काय मिळालं नाही. आणि त्या चळवळीमध्ये प्रत्येक पिढीमध्ये जुन्या पिढीची भाषा बोलणारी, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची भाषा बोलणारी पोरं तयार झालेली आहेत. म्हणजे नामांतराच्या लढ्यात आपण पाहिलं असेल की जय भीम के नारे पे खून बहता है तो बहने दो म्हणणारी जी पिढी आहे ती समस्त महाराष्ट्राला पाहिलेली आहे
की आपल्या कच्च्या बच्च्याला घेऊन फाटक्या लुकड्याला ते ठिगळ लावलेलं, परंतु आपली आपली भाकरी बांधून मोर्चात सहभागी होणारी जी माता माऊली महाराष्ट्रानं पाहिलेली आहे, ती या चळवळीची ऊर्जा आहे. आणि सगळं सर्वस्व कुर्बान करायला तयार असलेला युवक जो आहे, निडर. आणि आता ही चळवळ कशी करावी याचा आदर्श जर कुणी महाराष्ट्रासमोर असेल तर तो आंबेडकरवादी युवक आहे. त्याच्यामुळे आपण निराश पाहिजे गरज नाही. हा युवक निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे हे बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो सगळ्या समाजांना जोडणारा, शेवटच्या माणसाला न्याय देणारा, शेवटच्या माणसाचा आवाज होणारा ती चळवळ आहे. म्हणून ही चळवळ सातत्यानं ते काम करीत राहणार आहे. तिच्यासमोर आपल्याला असं वाटत असेल की काही माणसं मतलबाच्या लढायांमध्ये, मी जे म्हणलं की लोक लढायांमध्ये आहेत, परंतु त्यातलं वास्तव हे आहे की जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो, जेव्हा जेव्हा त्या चळवळी, आपला जिल्हा सगळ्यात फास्ट, आपला जिल्हा तर बापरे सर्वजण सगळंच विसरून, बिलकुल आंबेडकरी चळवळीतलं ही जी एक वाक्यता आहे, तर ती एक वाक्यता मला वाटतं परभणी हा म्हणजे लोकनेते विजय वाकोडे यांनी आणि या सगळ्या आपल्या परभणीतल्या नेत्यांनी या परभणीला ते बांधून ठेवलेलं आहे. माणसं सगळी एकत्र आहेत, माणसं सगळी एका जीवानं, एकोप्यानं. फक्त बौद्ध माणसं, आंबेडकरी माणसाच एकत्र नाहीत. परभणीतली बहुजन चळवळ असेल, परभणीतली सगळी पुरोगामी चळवळ असेल, ही सगळी माणसं एका सूत्रात बांधल्यासारखी वाटतात आणि मला वाटतं हे परभणीकरांचं यश आहे. पण सर मला थोडंसं हे विचारायचं, तुमचे मी असंख्य कविता ह्या मराठीत वाचल्या, ऐकल्या सुद्धा, पण आपण कधी हिंदी लिखाणाकडे वळलात का? नाही विश्वजित, मी फार हिंदी लिखाण केलं नाही, परंतु म्हणजे एखाद्या कार्यक्रमासाठी आवश्यक असेल तर तेवढं हिंदी लिखाण केलं आहे. आणि येत्या एप्रिलमध्ये आपला जय भीम हा कविता संग्रह आपण प्रकाशित करतो. जय भीम कविता संग्रह, कविता संग्रहाचं टायटलच आहे जय भीम. टायटल जय भीम आहे का? हां हां. पण सर मला आणखीन एक विचारायचं की आपण भविष्याच्या दिशेनं आणखीन आता कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला वाटतं की काम आवश्यक आहे की आता हे करायला पाहिजे या बाजूनं, आणि ते काम होणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? विश्वजित, मी स्वतःसाठी जी क्षेत्र निवडलेली आहेत, सामाजिक क्षेत्र आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते शैक्षणिक क्षेत्र आहे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आहे, शिक्षकांचा जो परिवार आहे, आपला स्पॅन ठरवून घेतलेला आहे, आपण सर्वधर्मीय आहे. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये सातत्यानं कार्यरत राहणं, आपल्या टीमच्या विश्वासावर, भरोशावर. आणि इतकी चांगली टीम परभणीमध्ये, आणि जिथं सगळ्या जाती धर्माची तरुण आहे, जिथं सगळ्या जाती धर्माचे मित्र आहेत, आणि ती वैचारिक मैत्री आहे. म्हणजे मित्र म्हणून मित्र नाही, ती सगळी एका वैचारिक भूमिकेची माणसं एकत्रित येऊन काम करण्याची जी प्रेरणा आहे. तर मला वाटतं हे काम सातत्यानं करीत राहणं आपल्याला जमते. आपल्या शक्तीनुसार आपण सातत्यानं ते करीत राहणं. आपल्याला सामाजिक जीवनातच राहायचं आहे, आपल्याला शैक्षणिक जीवनातच राहायचं आहे, तर मग त्या पद्धतीनं आपण सातत्यानं कार्यप्रमाण राहणं, मला वाटतं या पद्धतीनं काम करीत राहणं एवढंच आपण ठरवलेलं आहे. पण सर मी आता शेवटाकडे वळ जातो. मला असं विचारायचं आहे, खरं तर तुम्हाला मी या तुमच्या शैक्षणिक कार्यातून बाहेर पाहिल्याच्या नंतर सुद्धा आम्ही कधी पाहिलं तुम्हाला तर ते कायम लोकांच्या गर्दीत आणि प्रत्येकामध्ये मिसळण्याचा, खरं तर विरंगुळा नावाचा प्रकार मी तुम्हाला पाहिलं नाही विरंगुळ्यामध्ये कधी. पण तुम्हाला जर वाटलं किंवा वेळ मिळाला तर तुम्हाला कुठली गोष्ट आवडते? विश्वजित, आता म्हणजे मी जे काम करतो ह्या संघटनांचं तुम्हाला सांगितलं, पण त्याशिवाय मी वक्तृत्व विकास मंडळाचा परभणीचा जिल्हाध्यक्ष आहे. परभणीतली जी इंग्लिश टीचर्स असोसिएशन आहे तिचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. आपल्या जयंतीमध्ये जी बालक शहीद झाली होती त्यांच्या स्मृती जी वाचनालय काढलेली आहे, शंकरराव धाले, T.D. दौडे या मंडळींनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बालक स्मृती वाचनालय, ज्याचा मी जिल्ह्यात म्हणजे त्या वाचनालयाचा उपाध्यक्ष आहे. ह्या सगळ्या माध्यमातून काम करीत असताना म्हणजे बाकी मग युगेंद्र फाउंडेशन, समाजित अभियान, रुग्ण हक्क संघर्ष समिती, शाश्वत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, या सगळ्यांच्या कार्यामध्ये आपण आपला रोल करणं, हे तर सगळं करीत असताना मला स्वतःला आवडणारी गोष्ट जी आहे, मला जी मनातून आवडते, मला टीचिंग आवडते. एक मला शिकवायला आवडतं, मला शिकायला आवडतं, अध्ययन प्रक्रिया मला आवडणारी गोष्ट आहे, मी त्यात लक्ष देतो. आणि दुसरी मला अत्यंत आवडणारी गोष्ट जी आहे ती मला वाचायला आवडतं. मला जसा वेळ मिळेल तसं मी जे नवीन आले ते मी वाचत असतो, मला वाचायला आवडतं. दुसरं वक्तृत्व, हेही माझा अतिशय असा म्हणजे काळजाच्या खोलटप असा दिठीतला विषय आहे, मला आवडती गोष्ट आहे. म्हणून मी भाषणं ऐकतो, जी मला आवडणारे वक्ते आहेत महाराष्ट्रातले. आता यूट्यूबवरती सगळं उपलब्ध होऊ लागले, त्यांची भाषणं ऐकतो. माझ्या म्हणजे रात्री एखादं भाषण कोणाच तरी चांगल्या माणसाचं ऐकल्याशिवाय आपण झोपू नये, किंवा काहीतरी वाचल्याशिवाय आपण झोपू नये.
तर ही सवय मला आहे. बरं सर, असंख्य पुरस्कारांच्या स्मृतिचिन्हांचा गराडा मी तुमच्या घरी असताना पाहतो आणि नेहमीच पाहत होतो. तुम्हाला आयुष्यात कायम लक्षात राहील असा क्षण की खरं तर सन्मान नसताना तुमचा मिळालेला पुरस्कार असा कुठला आहे त्या गर्दींपैकी की जो तुम्हाला कायम आयुष्यभर लक्षात? विश्वजित खूप चांगला प्रश्न विचारला की मी विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा काम करायचो तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सम्यक युवा मंचाचं काम खूप जोरात होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला मला भारत सरकारचा नेहरू युवा केंद्राच्या वतीने दिला जाणारा जो आदर्श युवा दिल्लीच्या पुरस्कार आहे, दिल्लीचा, केंद्राच्या वतीने. तर तो परभणीच्या पालकमंत्र्याच्या हस्ते 26 जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमामध्ये वितरित होतो, प्रदान होतो. तर तो मला विद्यार्थी दशेमध्ये मिळाला, आदर्श युवा पुरस्कार. मग त्याच्यासोबत मला मग आपल्या अजिंक्य युवा पुरस्कार, जनमित्र पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ही जी पुरस्कार आहेत. आणि मला परभणीतल्या सगळ्या राजकीय पक्ष जे आहेत, जवळपास राजकीय पक्षांचे आदर्श शिक्षक पुरस्कार असतात ते मला मिळालेले आहे. त्यांनी मला त्या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे, त्यांचा आभारी आहे मी. परंतु त्यातही मला आवडणारा जो पुरस्कार आहे तो मला तो नेहरू युवा केंद्राचा आदर्श युवा पुरस्कार. युवा आपण म्हणजे तारुण्यात सुरू केलेल्या कामाला एका अर्थानं ते बळ देण्याचं काम झालेलं होतं. आणि क्रांतिबाईंच्या नावानं जो मिळालेला पुरस्कार आहे, क्रांतिबा फुले शिक्षक पुरस्कार, हे 2 पुरस्कार मला खूप अंतःकरणातून आवडलेले आहे. पण सर, आता मी खरं तर तुम्ही सुरुवातीला आपण मुलाखतीच्या दरम्यानच तुम्ही सांगितलं की वडिलांच्या जी जडणघडण होती, वडिलांची संस्कार होते, त्यामुळं तुम्ही ह्या दिशेने वळत गेलात. खरं तर त्यांनी अपेक्षित असलेला त्यांच्या नजरेतला यशवंत आज सगळ्यांच्या नजरेसमोर पुन्हाही समोर सर आहेत आणि त्यांनी केलेलं प्रचंड काम. यावेळेस तुम्ही वडिलांना, खरं तर वडील तुम्हाला पाहायला त्यांना जास्त वेळ मिळाला नाही असं, तर आता तुम्हाला काय वाटतं? हा कसं आहे की म्हणजे आपण काय असतो की आपल्यावर झालेले संस्कार जे आहेत ते आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून, आचरणातून दिसत असतात. तुमच्या नावात सुद्धा बाबासाहेबांच्या त्याची कसं म्हणजे हे आहे की माझं नाव यशवंत, वडिलांचं नाव भीमराव, माझं आडनाव मकरंद, म्हणजे य भीम असं होतं. मग त्या हाडींच्या ते लक्षात आलं, ते म्हणले की याच्यामध्ये फक्त एक ज राहिले म्हणले. मग त्यांनी मला जनमित्र पुरस्कार दिला आणि ते टायटल लिहिलं जनमित्र यशवंत भीमराव मकरंद, आणि मग ते जय भीम त्याला शॉर्टमध्ये केलं. ते आनंद आहे आपल्याला, ते आपल्या नावात आहे, ते आपण घेऊ शकतो की जे म्हणजे ज्याबद्दल मी असं म्हणत असतो की अन्यायी व्यवस्थेविरुद्ध पेरलेला सुरुंग म्हणजे जय भीम, न्यायासाठी पत्करलेला तुरुंग म्हणजे जय भीम, शेणातून काढलं ज्यांनी त्यांच्याप्रती इमान म्हणजे जय भीम, गौतम वाघमारेच्या बलिदानाची विद्यापीठ कमान म्हणजे जय भीम. ते सगळं आपल्या नावामध्ये ये भीम. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे ते आपल्या आपण दिवसात जितक्या वेळेला घेऊ तितक्या वेळेला आपल्याला ऊर्जा मिळते. ही जय भीमची ताकद आहे. आणि जय भीमची जी ताकद आहे ती सगळं जग पाहते. 118 राष्ट्र बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहेत. सर, आता शेवटचा प्रश्न असा आहे की मी म्हणजे विद्रोही कवितेच्या बाबतीत तुम्हाला ऐकले, सगळ्यांनीच पाहिले, पण लोक विरहाच्या कविता लिहित असतात, लोक प्रेमाच्या कविता लिहित असतात. विषय लोकांना प्रवास वर्णन करायची सवय असते. तर कधी ऑदर लिहिण्याचा प्रयत्न केला तर तो कुठला आहे? विश्वजित, आता तुझ्या वयानुसार तू मला हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. पण कसं आहे ते, मी जेव्हा केव्हा लिहित गेलो तेव्हा सामाजिक चळवळीविषयीच लिहिलं आणि आपल्या महानायकांचं, महापुरुषांच्या प्रतीच्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करणारे शब्दच लिहिले. ते आपली जी भूमिका आहे, आपलं जे जगणं आहे ते कवितेमध्ये येत असतं. आणि म्हणून मग पाना फुलांवर असं झाडाझुडपांवर नाही लिहिणं झालं माझ्याच्याने. तर सर, आता फक्त शेवटचा एकच प्रश्न आहे. आज आम्ही जवळपास 6 महिन्यानंतर या चर्चासत्राला सुरुवात केली आणि आमच्या चर्चासत्राच्या दुसऱ्या टप्प्याचे पहिले मान्यवर आपण आहात. आणि आम्ही खरं तर आपल्याला वेळ देऊ शकलो नाही जास्त असं आम्हाला वाटते, परंतु आपल्याला या चर्चासत्रात सहभाग घेऊन कसं वाटलं? मला एक विशेष आनंद असा आहे की ज्या तरुणाकडं मी पुढच्या पिढीचं नेतृत्व आहे असं पाहतो, त्या विश्वजितने ही मुलाखत घ्यावी. आणि त्यात दुसरा मला आनंद दुग्ध शर्करा योग असा आहे की माझे शालेय जीवनातले जे मित्र आहेत नारायण देशमाने, त्यांचे चिरंजीव हे रेकॉर्ड करत आहेत. हे माझ्यासाठी असा खूप छान अनुभव आहे.
आणि विश्वजितने ज्या पद्धतीनं प्रश्न विचारून मला बोलतं केलेलं आहे तर मी विश्वजित मनातून तुझे आभार मानले पाहिजे एवढ्यासाठी की मला माझं जगणं जे आहे ते असं रिमाइंड करण्याची संधी या मुलाखतीनं दिलेली आहे. मी आपल्या दोघांचाही अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, सरांचा वाढदिवस आहे खरं तर परवाच्या दिवशी आणि आम्ही आज 2 दिवसाच्या पार्श्वभूमीच्या अगोदरच असं ठरवलं की सरांची मुलाखत आपल्या सगळ्यांसाठीच त्या 3 तारखेच्या दिवशी सगळ्यांना ऐकता यावी आणि सरांना जास्तीत जास्त सरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत. खरं तर त्यांचं काम पोहोचलेलं आहे, त्यांची भूमिकाही पोहोचलेली आहे लोकांपर्यंत, पण ते आमच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण की ती कायम कॅमेऱ्यात बंदिस्त होत नाही तर ते विचार हे लोकांपर्यंत पोहोचत असतात. आता माणसं बिझी झालीत त्याच्यामुळं सगळ्यांनाच त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यमच सोशल मीडिया आणि मीडिया आहे, तर त्या माध्यमातूनही आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्या टीमच्या वतीनं आपल्या आदरणीय सरांना जन्मित्र यशवंत भीमराव मकरंद अर्थात जय भीम यांना सरांना सुद्धा जय भीम आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सर, आप जिओ हजारों साल आणि साल के दिन हो 1,50,000. धन्यवाद. जय भीम. चला, ठीक आहे, धन्यवाद.